महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय ठरलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई दौऱ्यावर असताना राज्याला एकाच दिवशी 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे आयोजित एका भव्य समारंभात पंतप्रधानांनी या तिन्ही वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलाय। या नवीन सेवेमुळे पुणे कोल्हापूर, पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद अशा 3 मार्गांचा समावेश आहे। यामुळे राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 11 वर पोहोचली असून देशामध्ये सर्वाधिक वंदे भारत सेवा असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राचा मान कायम राहिलाय। यावेळी उपस्थित राहून पंतप्रधान मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे। 3ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस याचंच प्रतीक आहे। यामुळे राज्यातील प्रवाशांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करता येईल। या 3ही वंदे भारत एक्सप्रेसमुळे राज्यातील नागपूर, पुणे, कोल्हापूर, हुबळी आणि सिकंदराबाद या प्रमुख शहरांमधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे। यामुळे पर्यटन आणि व्यापारालाही मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। राज्यातील प्रवाशांनी या नवीन वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत केले असून त्यामुळे आपला प्रवास अधिक सुखकर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला 3 वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे। विशेषतः पुणे कोल्हापूर, पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद या 3 ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे। वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे, कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेनमध्ये मिळत आहेत। आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो, महाराष्ट्राच्या वतीनं, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं। सर, शहरामध्ये फायरिंगच्या घटना झालेल्या आहेत। सर, धनगर आरक्षणाच्या बाबतीत जे काही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, ज्यापैकी जरांगे पुन्हा बसतायत, कोण उठून बसवतंय त्यांना कळत नाही। काल या संदर्भात बैठक झाली। माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे। मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो। सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय का कळत नाही। तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, मला विचार चुकीच्या माणसाला विचारतात। काही राजकारण आहे त्याच्या मागे? पुण्यात फायरिंगच्या घटना घडलेल्या आहेत 3 मागच्या 36 तासामध्ये। कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही। तुम्ही बघितलाय, तात्काळ शोधून काढतो आणि त्यांना ठोकून काढतो, म्हणजे जेलमध्ये टाकतो। नाही तुम्ही वेगळं ठोकून मला बरोबर फोटो व्हिडिओ काढत आहेत, गुंडे जे आहेत शहरातील गजा मागे हो असं आहे। बघा, एक गोष्ट आपल्याला सांगतो, अनेक वेळा नेत्यांना माहिती नसतं। आता इथे इतके लोक आहे, कोण माझ्यासोबत फोटो काढेल, कोण मला हार घालेल, हे काही माहिती नसतं। माहिती असताना साधारणपणे असं होऊ नये अशी अपेक्षा आहे। जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेलं आहे। आम्ही लवकरच ते पूर्ण करू।